हॅलो फ्रेंड्स अँड स्टुडंट्स, मी चंचल आपल्या सर्वांचं स्पॉटलाइट मराठी 2.0 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. आपण जे आत्तापर्यंत मराठी सिरियलचा जो उभयान्वयी अव्यय हा टॉपिक बघितला होता आणि आत्ताचा जो आपण टॉपिक बघणार आहोत, जो की क्रियापदाच्या अर्थावरून वाक्याचे कसे प्रकार पडतात, हे दोन टॉपिक असे आहेत जे की एकमेकांशी संबंधित आहेत, इंटरकनेक्टेड आहेत. ओके, त्याच्यामुळे जर तुम्हाला बेसिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही उभयान्वयी अव्यय टॉपिक बघायचा आणि त्यानंतर उभयान्वयी अव्ययानंतर जे वाक्याच्या अर्थानुसार क्रियापदाच्या अर्थानुसार जे वाक्याचे प्रकार पडतात ते 3 प्रकार आहेत: केवल प्रयोगी, संयुक्त केवल वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य. या 3 प्रकारांना समजून घेण्या अगोदर उभयान्वयी अव्यय हा टॉपिक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. ओके, छोटे पॉईंट्स आहेत हे आपण या टॉपिकमध्ये क्लिअर करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप करू नका, शेवटपर्यंत बघत राहा. आवडलं तर नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करू. आणि क्रियापदाचा अर्थ आहे आणि त्या क्रियापदाच्या अर्थावरून आपल्याला 3 प्रकार बघायचे आहेत. कोणकोणते? एक आहे केवल वाक्य, दुसरं आहे संयुक्त वाक्य आणि तिसरं आहे मिश्र वाक्य. पहा, या अगोदर याची जी ट्रिक आहे ही ट्रिक बाहेर काढण्या अगोदर आपण त्याला संपूर्णतः समजून घेणं जास्त गरजेचं असतं. कोणताही टॉपिक असो, जेव्हा पण आपल्याला त्यातून ट्रिक बाहेर काढायची असते त्यावर मग त्या टॉपिकवर आपल्याला तेवढी कमांड असणं गरजेचं आहे, तेव्हाच आपण त्यातून ती ट्रिक बाहेर काढू शकतो. ओके, क्रियापदाचे अर्थ आहेत. मग अशा क्रियापदाचे अर्थ आहेत जे की वाक्याचा अर्थ बदलण्याचा, वाक्याचा प्रकार बदलण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे. त्याच्यामध्ये आपण पहिला प्रकार बघणार आहोत. पहिला प्रकार आहे केवल वाक्य. आता हे केवल वाक्य काय आहे, याची संकल्पना काय आहे, याची संकल्पना परीक्षेला विचारण्यात येते. याचे उदाहरणंही परीक्षेला विचारण्यात येतात की हे वाक्य कोणत्या वाक्याच्या प्रकारांमध्ये येतं. ओके, तर याची जी संकल्पना आहे ती संकल्पना सांगते की ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असते त्या रचनेला काय म्हणायचं? केवल वाक्य म्हणायचं. आता हा जे उद्देश आहे याला आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं, कर्ता असे म्हणतात. आपण जे वाक्य पृथक्करण हा टॉपिक बघितला होता त्यामध्ये आपण विधेय आणि उद्देश हे टॉपिक, हे शब्द कसे बाहेर काढायचे, त्याचं वाक्य पृथक्करण कसं करायचं हे बघितलं होतं. ओके, जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पाहून घ्या. ओके, हा जो उद्देश आहे हा उद्देश वाक्यामध्ये कर्ता म्हणून असतो आणि हा जो विधेय आहे हा विधेय वाक्यामध्ये क्रियापद म्हणून असतो. म्हणजेच क्रियापदाला विधेय म्हणायचं आणि कर्त्याला उद्देश म्हणायचं. म्हणजेच काय, ज्या वाक्यामध्ये, ज्या वाक्याच्या रचनेमध्ये एकच कर्ता असतो आणि एकच क्रियापद असतं त्या वाक्याच्या रचनेला काय म्हणायचं? केवल वाक्य. ओके, म्हणजेच ज्या वाक्यात एकच उद्देश असेल, एकच विधेय असेल त्या रचनेला काय म्हणायचं? केवल वाक्य. ओके, तर हे जे केवल वाक्य आहे, आता यामध्ये कोणत्याही प्रकारची मिसळ नसते. मग कोणत्याही प्रकारची मिसळ नसते म्हणजे काय, तर यामध्ये असे कितीही जे वाक्य आहेत, इतर वाक्य म्हणजे 2 किंवा 2पेक्षा अधिक वाक्य आहेत, त्या वाक्यांचं मिश्रण यामध्ये नसतं. हे एक केवळ असतं, शुद्ध असतं. यामध्ये दुसऱ्या वाक्यांची मिश्रण नसते, म्हणून ह्याला शुद्ध वाक्यसुद्धा असे म्हणतात. केवल वाक्यालाच शुद्ध वाक्यसुद्धा असे म्हणतात. पहा, संकल्पना जरी दिली, एक वाक्यामध्ये एकच उद्देश आहे आणि एकच विधेय आहे, अशा रचनेला काय म्हणतात? आणि ऑप्शनमध्ये तुम्हाला विचारण्यात आलं की शुद्ध, संयुक्त, मिश्र किंवा विद्यार्थ अशा प्रकारे ऑप्शन आले, तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की अशा वाक्याला आपण केवल वाक्य तर हे सामान्य म्हणतोच, पण अशा केवल वाक्याला शुद्ध वाक्यसुद्धा म्हणतात. जर ऑप्शनमध्ये शुद्ध वाक्य असेल आणि केवल नसेल तर लक्षात घ्यायचं की ते काय आहे? शुद्ध वाक्य आहे, ज्याच्यामध्ये एकच कर्ता आहे, एकच क्रियापद आहे, ज्याच्यामध्ये 2 किंवा 2पेक्षा अधिक अशा वाक्यांचे मिश्रण नसतं, ते एक केवल किंवा शुद्ध वाक्य असतं. ओके, तर फॉर एक्झाम्पल बघूया. पहिला आहे श्रीमंत व्यक्तीला गरिबांची पर्वा नसते. तर यामध्ये एकच क्रियापद आहे आणि एकच कर्ता आहे. वाक्यामध्ये जे क्रियापद आहे, जे विधेय आहे ते काय आहे? नसते. ओके, मग अशा वाक्यामध्ये काय आहे? जे उद्देश आहे, जो कर्ता आहे, तो कर्ता काय आहे? व्यक्ती आहे. मग असा व्यक्ती आहे जो की कर्ता आहे, उद्देश आहे. मग वाक्यामध्ये एकच उद्देश, वाक्यामध्ये एकच उद्देश असतं आणि वाक्यामध्ये एकच विधेय असतं. त्या बेसिसवर ते काय आहे? एक शुद्ध वाक्य आहे, केवल वाक्य आहे. ओके, दुसरं उदाहरण बघा. पाऊस पडल्यावर हवेत गारवा आला. तर या ठिकाणी जे क्रियापद आहे, विधेय आहे, ते काय आहे? आला. मग काय आला? कोण आला? तर पाऊस आला. मग हे काय आहे? क्रियापद आहे. हे काय मग हे काय आहे? तर हे आहे उद्देश. आलं लक्षामध्ये?
की क्रियापदाला नारा नारी नारे असे प्रश्न विचारल्यानंतर क्रियापदाला नारा नारी नारे असे प्रत्यय लावून प्रश्न विचारला कोण काय, तर त्या बेसिसवर जे उत्तर मिळतं, त्या प्रश्नाच्या उत्तरात जे उत्तर मिळतं ते असतं उद्देश्य म्हणजेच कर्ता. क्रियेला प्रश्न विचारला प्रत्यय लावून नारा नारी नारे. विचारलं की येणारे कोण, येणारे काय, तर काय आहे उत्तर काय आलं पाऊस. मग हे काय झालं, हे झालं उद्देश्य. वाक्यामध्ये कर्ता झाला, उद्देश्य झालं. मग या वाक्यामध्ये हे एकच वाक्य असं आहे की ज्याच्यामध्ये एकच उद्देश्य आहे आणि एकच विधेय आहे. त्या बेसिसवर त्याला केवल किंवा शुद्ध वाक्य असं म्हणायचं. ओके. प्रयत्नवादी माणसेच जगात नाव कमवतात. आता या ठिकाणी जे विधेय आहे, जे क्रिया आहे ती कशी आहे, कमवण्याची आहे. मग हे काय झालं विधेय, म्हणजेच काय क्रियापद झालं. विधेयालाच काय म्हणायचं, क्रियापद असं म्हणायचं. मग या क्रियापदाला आपण प्रश्न विचारला, कमावणारे कोण किंवा कमावणारे काय, तर माणसे हे उत्तर येतं. मग हे माणसे हे काय आहे या ठिकाणी, हे झालं उद्देश्य. तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं. मग अशा पद्धतीनं वाक्यामध्ये एकच कर्ता असतो, एकच क्रियापद असतं, म्हणजेच वाक्यामध्ये एकच विधेय असतं, म्हणजेच वाक्यामध्ये एकच उद्देश्य असतं आणि एकच विधेय असतं. त्या वाक्याच्या रचनेला केवल वाक्य किंवा शुद्ध वाक्य असे म्हणायचं. ओके. आपण पहिले स्वतंत्र भाग पाहणार आहोत. मग हे जे प्रकार आहेत एकमेकांशी, हे कसे एकमेकांवर अवलंबून आहेत हे सुद्धा बघणार आहोत. ओके. त्याच्यामुळे व्हिडिओ हा स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. ओके. क्रियापदाच्या अर्थावरून जो प्रकार पडतो दुसरा प्रकार आहे संयुक्त वाक्य. या संयुक्त वाक्याची संकल्पना काय, परीक्षेमध्ये संकल्पनाही विचारतात आणि उदाहरणसुद्धा विचारतात. ओके. दोन किंवा अधिक केवल वाक्य जेव्हा प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडली असता जे एक जोड वाक्य तयार होते त्याला म्हणायचं संयुक्त वाक्य. तर यामध्ये लक्षात घ्या, दोन किंवा अधिक केवल वाक्य येणार आहेत. केवल वाक्य आपण बघितले ज्याच्यामध्ये एकच कर्ता एकच क्रियापद असतं. ओके. मग या ठिकाणी आहे की असे केवल वाक्य आहेत दोन किंवा अधिक. मग अशी केवल वाक्य दोन किंवा अधिक आहेत पण ते एकमेकांशी जोडलेले आहेत. कशाच्या सहाय्याने, तर प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्ययाने. त्याच्यामुळे मी तुम्हाला या इंट्रोमध्ये अगोदर सांगितलं की जो उभयान्वयी अव्यय हा जो आपण शब्दांच्या जातीचा जो प्रकार आहे तो तुम्ही नक्की पहा. ओके. कारण ते बेस आहे. उभयान्वयी अव्यय हा टॉपिक आहे, हा जो टॉपिक आहे ते या ॲडव्हान्स व्याकरणाचा तो बेस आहे. ओके. तर अशी दोन किंवा अधिक केवल वाक्य आहेत जी जोडलेली आहेत. कशाने, तर प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्ययाने. मग या अव्ययाच्या सहाय्याने जी अशी केवल वाक्ये जोडली आहेत, मग अशा एक अशी जोडलेली आहेत. मग अशी जी जोड वाक्य तयार झालेली आहे, अशा जोड वाक्याला काय झालेलं आहे, संयुक्त वाक्य म्हटलेलं आहे. ओके. संयुक्त वाक्यामध्ये काय असतं, केवल वाक्य असते, दोन किंवा अधिक केवल वाक्य असतात. मग ही दोन किंवा अधिक केवल वाक्ये जोडलेली असतात. कशाच्या सहाय्याने, प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असतात. मग अशी जोडलेली आहेत, अशा जोडलेल्या अव्ययांनी दोन केवल वाक्य जोडलेली असतात. त्याच्यापासून एक जोड वाक्य तयार होत असतं आणि त्या बेसिसवर त्या वाक्याच्या रचनेला म्हणायचं संयुक्त वाक्य. ओके. लक्षामध्ये आपण उदाहरण बघूया लक्षपूर्वक ऐका. उदाहरण आहे, विजा चमकू लागल्या आणि पावसास सुरुवात झाली. तर या ठिकाणी लक्षात घ्या, जो आणि हा जो अव्यय आहे हा उभयान्वयी अव्यय आहे. उभयान्वयी अव्ययाचं कामच काय आहे की दोन किंवा अधिक शब्दाला किंवा दोन किंवा अधिक वाक्यांना जोडण्याचं काम करतं उभयान्वयी अव्यय. पण यामध्ये काय आहे, यामध्ये कोणता उभयान्वयी अव्यय आहे, तर यामध्ये प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्यय आहे. मग या ठिकाणी लक्षात घ्यायचं, विजा चमकू लागल्या आणि पावसास सुरुवात झाली. विजा चमकू लागल्या हे एक केवल वाक्य. ओके. आणि पावसास सुरुवात झाली हे एक केवल वाक्य. मग अशी दोन किंवा अधिक केवल वाक्य आहेत जी प्रधानत्व बोधक उभयान्वयी जोडलेली आहेत. अशा एक जोड वाक्याला काय म्हणायचं, संयुक्त वाक्य असे म्हणायचं. ओके. पहिले उदाहरण बघू आणि यानंतर जे यामधून आपल्याला जी ट्रिक काढायची आहे ते लक्षात घेऊ. ओके. नेक्स्ट उदाहरण आहे, मरावे परी कीर्तिरूपी उरावे. तर या ठिकाणी हा जो परी हा शब्द आहे हे काय आहे, प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्यय. कारण
मरणे आणि कीर्तिरूपी उरणे हे दोन वेगवेगळे वाक्य आहेत, केवल वाक्य आहेत. मग अशा केवल वाक्यांना जोडण्याचं काम या परी या उभयान्वयी अव्ययानं केलेलं आहे, प्रधानत्व बोधक. ओके. मग दुसरं वाक्य बघा, गीता व सीता बहिणी आहेत. दोन नावं जोडली, कारण उभयान्वयी अव्ययाचं कामच काय आहे, दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडण्याचं काम आहे. ओके. मग अशी गीता आहे आणि सीता आहे. गीता व सीता या बहिणी आहेत. मग हे जे व, परी आणि हे काय आहेत, हे प्रधानत्वबोधक उभयान्वयी अव्यय आहेत. आणि या अव्ययाच्या सहाय्यानं ही दोन किंवा दोनपेक्षा अधिक असलेली वाक्य, जी की केवल वाक्य आहेत, स्वतंत्र आहेत, पण ती जोडली गेलेली आहेत प्रधानत्वबोधक उभयान्वयी अव्ययाने. आणि मग अशा वाक्याच्या रचनेला म्हणलेलं आहे संयुक्त वाक्य. लक्षात घ्या, संयुक्त वाक्यामध्ये प्रधानत्वबोधक उभयान्वयी अव्यय असतात, केवल वाक्य असते दोन किंवा अधिक. की अशी केवल वाक्य आहेत जी की एकमेकांवर अवलंबून नाही आहेत, ते स्वतंत्र आहेत. हा पॉईंट लक्षात घ्या. जे वाक्य आहे ते काय आहे, स्वतंत्र आहेत, अवलंबून नाहीत, एकमेकांवर अवलंबून नाहीत, एकमेकांवर अवलंबून नाहीत. हा जो पॉईंट आहे हा पॉईंट लक्षात ठेवा. कारण जे तुम्हाला या तिघांमध्ये जो फरक करता आला पाहिजे, या तिघांमध्ये जेव्हा तुम्हाला फरक करण्याची वेळ येईल, संयुक्त वाक्य असो, मिश्र वाक्य असो किंवा केवल वाक्य असो, मग ते एक वाक्य असं असेल जे तुम्हाला तीनही प्रकारांमध्ये करता आलं पाहिजे किंवा तीनही प्रकारातून ओळखता आलं पाहिजे. त्याच्यामुळे हा जो पॉईंट आहे हा पॉईंट महत्त्वाचा आहे, लक्षात घ्यायचं. संयुक्त वाक्यामध्ये वाक्य हे स्वतंत्र असतं आणि एकमेकांवर ते अवलंबून नसतं, प्लस ते प्रधानत्वबोधक उभयान्वयी अव्ययाने जोडलेलं असतं. वाक्य स्वतंत्र आहे म्हणजे काय, ते वाक्य केवल वाक्य आहेत, दोन किंवा अधिक केवल वाक्य एकत्र आलेली आहेत आणि जोडलेली आहेत प्रधानत्वबोधक उभयान्वयी अव्ययाने. आणि अशी केवल वाक्य जी आहेत ती एकमेकांवर अवलंबून नाही आहेत, लक्षात घ्या, एकमेकांवर अवलंबून नाही आहेत. त्या बेसिसवर लक्षात घ्यायचं की ते संयुक्त वाक्य आहे. ओके. हा पॉईंट इथे खूप महत्त्वाचा आहे आणि हाच पॉईंट तुम्हाला तिसऱ्या प्रकारामध्ये पाहायला मिळणार नाही आणि म्हणून त्यांच्यामध्ये फरक आहे. ओके. आता यामध्ये जे प्रधानत्वबोधक उभयान्वयी अव्यय आहेत ते कोणकोणते आहेत, तर यामध्ये समुच्चयबोधक प्रधानत्व उभयान्वयी अव्यय, विकल्पबोधक, न्यूनत्व आणि परिणामबोधक. तर यामध्ये समुच्चयबोधक समुच्चय प्रधानत्व उभयान्वयी अव्यय आहेत, जे की आणि, ऊन, व, शिवाय, आणखी इत्यादी असे जे उभयान्वयी अव्यय आहेत जे की समुच्चय दर्शविण्याचं काम करणार आहेत वाक्यामध्ये, ते मग हे काय आहेत, हे वाक्यामध्ये जोडण्याचं काम करणार आहेत. अशा दोन केवल वाक्यांना जोडण्याचं काम करणार आहेत. दुसरं आहे विकल्पबोधक प्रधानत्व उभयान्वयी अव्यय, ज्याच्यामध्ये येणार आहे अगर, अथवा, किंवा, वा, नाही तर. ओके. विकल्प म्हणजे काय, ऑप्शन असणार आहेत. वाक्य असं असेल ज्याच्यामध्ये ऑप्शन असतील, पण अशा ऑप्शन असणाऱ्या वाक्यांना, दोन केवल वाक्यांना काय केलं आहे, जोडलं जाणार आहे या विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययांनी, अगर, अथवा, किंवा, वा, नाही तर. ओके. नेक्स्ट प्रकार आहे न्यूनत्व. वाक्यामध्ये काहीतरी कमीपणा असेल, कशाचा तरी अभाव असेल, कशाचं तरी न्यूनत्व असेल. ओके. मग हे काय दाखवणार, जो कमीपणा आहे, जो काहीतरी कमी असल्याचा आहे, बाकी असल्याचा आहे, मग ते काय दाखविणार आहे, मग ते शब्द आहेत जसे की पण, परंतु, परी, बाकी. मग हे जे कमीपणा आहे वाक्यामध्ये ते दाखवण्याचं जे न्यूनत्व आहे ते दाखवण्याचं काम कोण करणार आहे, हे न्यूनत्व उभयान्वयी अव्यय करणार आहेत. ओके. परिणामबोधक उभयान्वयी अव्यय, तेव्हा, म्हणून, अतएव, तस्मात, यास्तव, सबब, याकरिता, हे परिणामबोधक प्रधानत्व उभयान्वयी अव्यय आहेत. ओके. लक्षात घ्या, हे चारही प्रकार आणि हे त्यांचे जे शब्द आहेत हे परीक्षेला विचारून झालेले आहेत जोड्यांमध्ये. समुच्चय, विकल्प, न्यूनत्व आणि परिणाम आणि त्यांच्यासमोर असे ऑप्शन येतात, तर लक्षात आलं पाहिजे समुच्चय कोणता आहे, विकल्प कोणता आहे, न्यूनत्व दर्शविणारे शब्द कोणते आहेत आणि परिणाम दर्शविणारे उभयान्वयी अव्यय कोणते आहेत हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. ओके. आता लक्षात घ्या, परिणामबोधक जे आहे, जे म्हणून, तेव्हा, तस्मात, यास्तव, सबब, हे मिश्र वाक्यामध्ये सुद्धा आहे. मग आपल्याला तो फरक करता आला पाहिजे की हे म्हणून हा जो शब्द आहे तो मिश्र वाक्यामध्ये सुद्धा आलेला आहे, पण त्याचं स्वरूप असं काय बदललं की त्याला मिश्र म्हणलं आणि एकाला संयुक्त म्हणलं. त्याच्यामुळे हा जो पॉईंट आहे हा पॉईंट लक्षात ठेवा की
संयुक्त वाक्यामध्ये वाक्य स्वतंत्र असतात, केवळ वाक्य असतात, ती एकमेकांवर अवलंबून नसतात, पण ती जोडलेली असतात. कशाच्या सहाय्याने? प्रधानत्वबोधक उभयान्वयी अव्ययाच्या सहाय्याने. ओके, आय होप तुम्हाला समजले अशी मी आशा करते. यामध्ये काही डाऊट असेल, काही समजलं नसेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. ओके, आणि व्हिडिओ स्किप करू नका, कारण तिसरा महत्त्वाचा प्रकार आहे मिश्र वाक्य. क्रियापदाच्या अर्थावरून वाक्याचा जो तिसरा प्रकार आहे तो आहे मिश्र वाक्य. मग या मिश्र वाक्याची संकल्पना आणि उदाहरण हे सुद्धा परीक्षेला विचारून झालेले आहेत. महत्त्वाचे आहे, हा टॉपिकच खूप महत्त्वाचा आहे. ओके, तर याची मिश्र वाक्याची जी संकल्पना आहे ती काय सांगते आपल्याला, की जेव्हा एक प्रधान वाक्य असतं व एक किंवा अधिक उपवाक्य असतात. लक्षात घ्या, एक प्रधान वाक्य असतं आणि त्याच्याचमध्ये एक किंवा अधिक उपवाक्य असतील. या उपवाक्यालाच गौण वाक्यसुद्धा म्हणायचं. ओके, गौण वाक्य. उपवाक्य म्हणजेच काय? गौण वाक्य. उपवाक्य म्हणजेच गौण वाक्य. जरी शब्द जरी बदलला तरी अर्थ तोच राहणार आहे. मग अशा वाक्यामध्ये एक प्रधान वाक्य असेल की आणि एक किंवा अधिक अशी उपवाक्य असतील, गौण वाक्य असतील. त्यांना जोडण्याचं काम कोण करणार आहे? तर त्यांना गौणत्व बोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडलं जाणार आहे आणि संमिश्र वाक्य तयार होणार आहे. त्या रचनेला, त्या वाक्याच्या रचनेला म्हणायचं मिश्र वाक्य. ओके, अशी वाक्याची रचना असणार आहे. त्यामध्ये एक प्रधान वाक्य असेल, एक मुख्य वाक्य असेल आणि त्याच्याचमध्ये एक किंवा अधिक अशी उपवाक्य असतील, एक किंवा अधिक अशी गौण वाक्य असतील. उपवाक्य म्हणजेच काय? गौण वाक्य. मग या वाक्यांना जोडण्याचं काम कोण करणार आहे? तरी त्यामध्ये जे उभयान्वयी अव्यय आहेत ती जोडण्याचं काम करणार आहेत. पण ती कशी आहेत? ती आहेत गौणत्व बोधक उभयान्वयी अव्यय. या अव्ययांनी जोडली जाणार आहेत अशी वाक्य. मग ही वाक्य जोडून जे संमिश्र वाक्य बनत असतं त्याला म्हणायचं मिश्र वाक्य. ओके, जे चकाकते ते सारे सोने नसते. मग काही गोष्टी अशा आहेत जे चकाकणाऱ्या नाही आहेत किंवा काही जे चकाकणारे आहेत त्या सोने असणारच आहेत अशा नाही आहेत. ओके, मग असं लक्षात घ्यायचं की यामध्ये ते हे काय आहे? ते हे उभयान्वयी अव्यय आहे. जे चकाकते हे एक वाक्य झालं आणि सारे सोने नसते हे एक वाक्य झालं. मग या वाक्यामध्ये जे चकाकते ते सारे सोने नसते, तर यामध्ये या दोन वाक्यांना जोडण्याचं काम या ते या उभयान्वयी अव्ययाने केलेलं आहे, जे की काय आहे? गौणत्वबोधक उभयान्वयी अव्यय आहे. गौणत्वबोधक उभयान्वयी अव्यय का जोडलं गेलेलं आहे? तर यामध्ये लक्षात घ्या, एक असं वाक्य आहे जे दुसऱ्या वाक्यावर अवलंबून आहे. ओके, एक वाक्य, यामध्ये जी वाक्य आहे ती अवलंबून आहेत एकमेकांवर. ओके, एकमेकांवर. आलं लक्षामध्ये? हा जो आपण पॉईंट बघितला होता की संयुक्त वाक्यामध्ये ती वाक्य एकमेकांवर अवलंबून नाही आहेत, ती संयुक्त वाक्याचं वैशिष्ट्य होतं. पण नेक्स्ट त्याच्या विरुद्ध काय आहे की मिश्र वाक्यामध्ये अशी वाक्य आहेत जी की एकमेकांवर अवलंबून आहेत. ओके, मग हा जो पॉईंट आहे हा खूप महत्त्वाचा आहे की कसा संयुक्त आणि कसा मिश्र बनतो ते. ओके, तुला जसे वाटेल तसे तू वाग. तर या ठिकाणी तुला जसे वाटेल हे एक, तू वाग हे एक, अशी दोन वाक्य आहेत. या दोन वाक्यांना जोडलेला आहे तसे या उभयान्वयी अव्ययानं, गौणत्व उभयान्वयी अव्ययानं, कारण हे एकमेकांवर अवलंबून आहेत वाक्य. ओके, तुला जसे वाटेल तसे तू वाग हे वाक्य एकमेकांवर अवलंबून आहेत. ओके, त्यामुळे हे मिश्र वाक्य बनत असतं. आलं लक्षामध्ये? नेक्स्ट बघा, गुरुजी म्हणाले की नेहमी खरे बोलावे. गुरुजी म्हणाले हे एक आणि नेहमी खरे बोलावे हे एक, दोन वाक्य आहेत. मग या दोन वाक्यांना की या उभयान्वयी अव्ययाने जोडलेलं आहे. आता गुरुजी म्हणाले हे एक मुख्य वाक्य, प्रधान वाक्य. ते म्हणाले आहेत, काहीतरी म्हणाले आहेत, तर नेहमी खरे बोलावे हे म्हणलेले आहेत. म्हणजे या वाक्यावर, या प्रधान वाक्यावर हे उपवाक्य जे आहे, जे गौण वाक्य आहे ते अवलंबून आहे पहिल्या वाक्यावर. ओके, आता इथं पहिलं वाक्य, प्रधान वाक्य हे पहिलं असेलच असं नसतं, ते दुसऱ्या ठिकाणीही येऊ शकतं. ओके, तर लक्षात घ्यायचं वाक्यामध्ये प्रधान वाक्य कोणतं आहे ते लक्षात घ्यायचं आणि उपवाक्य कोणतं असू शकतं. उपवाक्य कोणतं असणार आहे? जे पहिल्या वाक्यावर अवलंबून असणार आहे. ओके, मग असं पहिलं वाक्य कोणतं आहे? जे प्रधान असणार आहे.
एक वाक्य दुसऱ्या वाक्यावर अवलंबून आहे, म्हणजे अवलंबून असणारं जे वाक्य आहे ते काय असणार आहे, ते उपवाक्य असणार आहे. आणि जे स्वतंत्र आहे, प्रधान आहे, ते प्रधान असणार आहे, कारण ते ती गोष्ट करवून घेणार आहे किंवा त्याच्याकडून ती होणार आहे प्रधान वाक्याकडून. ओके. तर नेक्स्ट बघा, देव प्रसन्न व्हावा म्हणून त्याने तपश्चर्या केली. म्हणून हे उभयान्वयी अव्यय आहे आणि गौणत्व उभयान्वयी अव्यय आहे. बघा, तुम्हाला म्हणलं होतं इथं सुद्धा म्हणून आहे, जो की परिणामबोधक संयुक्त वाक्यामध्ये परिणामबोधक उभयान्वयी अव्यय आहे. संयुक्त वाक्यामध्ये जो प्रकार आहे परिणामबोधक उभयान्वयी प्रधानत्व उभयान्वयी अव्यय आहे, ज्याच्यामध्ये म्हणून आहे. ओके, हाच पॉईंट इथं बघा, इथे पण म्हणून आलेला आहे, पण हा म्हणून इथे आपण संयुक्त ठरवतो आणि हा म्हणून आपण इथं मिश्र ठरवतो. त्याचा जो बेस आहे ते लक्षात घ्या. ते बेस आहे की या वाक्यामध्ये वाक्य स्वतंत्र आहेत, एकमेकांवर अवलंबून नाहीत. तर या मिश्र वाक्यांमध्ये हा जो म्हणून आहे, हा म्हणून वाक्य काय करत आहे, जोडत आहे, पण हे वाक्य एकमेकांवर अवलंबून आहेत. म्हणून हे जे म्हणून आहे ते मिश्र वाक्य आहे. ओके, लक्षात आलं तुमच्या? देव प्रसन्न होण्यासाठी त्याने तपश्चर्या केलेली आहे. देव प्रसन्न व्हावा म्हणून त्याने तपश्चर्या केली. ओके, आलं लक्षामध्ये? एकमेकांशी हे वाक्य अवलंबून आहेत, प्रधान वाक्य आणि उपवाक्य. आलं लक्षामध्ये? प्रयत्न केलास तर यश मिळेल. मग या ठिकाणी तर हे काय आहे, गौणत्व उभयान्वयी अव्यय. प्रयत्न केला तर यश मिळेल. मग जे प्रधान वाक्य आहे ते यश मिळेल आहे आणि जे उपवाक्य आहे ते प्रयत्न केला आहे. यश मिळेल कधी, प्रयत्न केल्यावरच. ओके, मग हे जे एकमेकांवर अवलंबून असलेली जी वाक्य आहेत, जी जोडलेली आहेत गौणत्व उभयान्वयी अव्ययाने, ते दर्शवितात मिश्र वाक्य. ओके, आलं लक्षामध्ये? हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. या दोघांनाही वेगळं ओळखायचं कसं? ओके, लक्षात घ्यायचं. संयुक्त वाक्य हे जे वाक्य असतात ज्याच्यामध्ये दोन केवळ वाक्य असतात, जी की स्वतंत्र असतात पण ती जोडलेली असतात प्रधानत्व उभयान्वयी अव्ययाने. आणि संयुक्त वाक्यामध्ये ते दोनही वाक्य एकमेकांवर अवलंबून नसतात. ओके, पण मिश्र वाक्यामध्ये काय आहे, मिश्र वाक्यामध्ये एक प्रधान वाक्य असेल किंवा दोन किंवा अधिक उपवाक्य असतील किंवा गौण वाक्य असतील, पण ती जोडलेली आहेत कशाने, गौणत्व उभयान्वयी अव्ययाने. मग हा जो गौणत्व प्रकार आहे, हा गौणत्व प्रकार दर्शवितो जो की उपवाक्य म्हणून आहे, जे की हे जे वाक्य आहे ते एकमेकांशी अवलंबून आहेत, एकमेकांवर अवलंबून आहेत. ओके, एकमेकांशी नाही, एकमेकांवर अवलंबून आहेत. ओके, हा फरक आहे संयुक्त वाक्यामध्ये आणि मिश्र वाक्यामध्ये. वाक्यामध्ये जी वाक्य आहेत ती एकमेकांवर अवलंबून असतात आणि संयुक्त वाक्यामध्ये ती जी वाक्य आहे ती स्वतंत्र असतात. ओके, बस ती जोडलेली आहेत कशाने, या मिश्रमध्ये गौणत्वामुळे जोडलेली आहेत आणि संयुक्तमध्ये प्रधानत्वामुळे जोडलेली आहेत. ओके, तर या मिश्र वाक्याचेही 4 उपप्रकार पडतात, जसं की स्वरूपबोधक, कारणबोधक, उद्देशबोधक आणि संकेतबोधक. हे 4 प्रकार आहेत. परीक्षेला जोड्या लावांमध्ये हे विचारून झालेले आहेत. हे 4 प्रकार आणि त्याच्यासमोर असलेले त्यांची जी शब्द आहेत उभयान्वयी अव्यय, ते जोड्या लावांमध्ये विचारलेली आहेत. ओके, जे सेवेपासून कोणत्याही परीक्षेमध्ये विचारून झालेले आहेत, त्याच्यामुळे खूप महत्त्वाचे आहे. संकल्पना, उदाहरण आणि याचे प्रकार हे खूप महत्त्वाचे आहेत. मायक्रो लेवलवर हे विचारले जातात. इवन ऑब्जेक्टिव्ह 1 लायनरमध्ये सुद्धा हे विचारलं जाऊ शकतं. मग हे स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय आहेत, जे की गौणत्व दर्शविणारे आहेत. म्हणून यामध्ये कोणते येतात, म्हणून, म्हणजे, की, जे. मग हे स्वरूप दर्शविलं जातं वाक्यांमध्ये, वाक्यांचं स्वरूप दर्शविलं जातं जे की एकमेकांवर अवलंबून आहेत. ओके, कारणबोधक आहे उभयान्वयी अव्यय, ज्याच्यात की कारण, की, का, कारण, की अशा पद्धतीनं उभयान्वयी अव्यय असतील, वापरले जातील वाक्यामध्ये, जे की प्रधान वाक्यावर उपवाक्य हे अवलंबून असणार आहे, जे की कारण दर्शविण्याचं काम करणार आहे. ओके, उद्देशबोधक आहे उभयान्वयी अव्यय, जे की गौणत्व दर्शविणार आहे. त्याच्यामध्ये म्हणून, यास्तव, सबब, त्यासाठी. आता लक्षात घ्या, स्वरूपबोधकमध्ये सुद्धा म्हणून आहे आणि उद्देशबोधकमध्ये सुद्धा म्हणून आहे. फरक काय लक्षात घ्यायचा, आपल्याला फरक लक्षात घेण्यासाठी टॉपिकचा जो अर्थ आहे तो लक्षात घ्या. क्रियापदाच्या अर्थावरून वाक्याचा प्रकार पडत असतो. मग क्रियापदाचा अर्थ लक्षात घ्यायचा, वाक्याचा अर्थ लक्षात घ्यायचा. क्रियापदाच्या अर्थावरून वाक्यातून निघणारा जो अर्थ आहे, मग तो काय दर्शवेल, एकतर स्वरूप दर्शवेल किंवा उद्देश दर्शवेल. वाक्यामध्ये हा जो म्हणून आला तो प्रधान वाक्य उपवाक्याचा उद्देश असू शकतो.
जर हा म्हणून आला तर हे एक प्रधान वाक्य किंवा उपवाक्याचा जो काय दर्शविणार आहे, स्वरूप दर्शविणार आहे. मग तुम्हाला या ठिकाणी इथे लक्षात आलं पाहिजे, हा जो क्रियापदाचा अर्थ आहे त्या क्रियापदाच्या अर्थावरून वाक्याचा अर्थ एक उद्देश म्हणून सांगतो की एक स्वरूप म्हणून सांगतो की एक परिणाम म्हणून सांगतो, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे त्या क्रियापदाच्या स्वरूपावरून. ओके, म्हणून हे जे प्रकार आहेत हे क्रियापदाच्या अर्थावरून पडणारे आहेत प्रकार. ओके, दुसरं आहे संकेतबोधक उभयान्वयी अव्यय जे की गौणत्व आहे. मग या ठिकाणी जर, तर, जरी, तरी, म्हणजे की, तर अशा पद्धतीनं जे की गौणत्व उभयान्वयी अव्यय आहेत. वाक्यामध्ये संकेत दाखविला जाईल, प्रधान वाक्य असेल आणि उपवाक्यामध्ये त्याच्यामध्ये संकेत दाखवलेला असेल. मग हा जो संकेत दाखवण्याचं काम आहे या उभयान्वयी अव्ययानं केलेलं असेल. ओके, आय होप तुम्हाला लक्षात आलेलं आहे की हे तिन्ही पार्ट्स कसे एकमेकांशी संबंधित आहेत, इंटरकनेक्टेड आहेत. ओके, पहिलं आता फास्ट ट्रॅकमध्ये बघूया. केवल वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य. केवल वाक्यामध्ये काय असणार आहे, एकच कर्ता आणि एकच क्रियापद असणार आहे आणि ज्याच्यामध्ये की दुसऱ्या वाक्यांचं मिश्रण नसणार आहे अशा वाक्याला केवल वाक्य म्हणायचं आणि अशा वाक्याला केवल तसेच शुद्ध वाक्य म्हणायचं. शुद्ध वाक्य याच्यामुळे म्हणायचं की त्याच्यामध्ये दुसऱ्या कोणत्याही अधिक 2 किंवा 2पेक्षा अधिक असे वाक्य त्याच्यामध्ये समावेश नसतो, तो एक स्वतंत्र वाक्य असतं. ओके, ज्याच्यामध्ये एक उद्देश आणि एक विधेय असतं, एक कर्ता एक क्रियापद असतं, त्याला म्हणायचं केवल किंवा शुद्ध वाक्य. ओके, दुसरा प्रकार काय सांगतो जे की संयुक्त वाक्य आहे. मग अशी जी केवल वाक्य आहेत, लक्षात घ्या, अशी केवल वाक्य आहेत 2 किंवा 2पेक्षा अधिक अशी केवल वाक्य आहेत जी की जोडलेली आहेत प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्ययाने आणि यामध्ये ही जोडलेली वाक्य जी काय आहेत स्वतंत्र आहेत. ही जोडलेली वाक्य स्वतंत्र आहेत, ती एकमेकांवर अवलंबून नाहीत संयुक्त वाक्यामध्ये. मग अशी एकमेकांवर अवलंबून नसलेली जे की स्वतंत्र आहेत पण जोडलेली आहेत. कोणाच्या सहाय्याने, प्रधानत्वबोधक उभयान्वयी अव्ययाच्या सहाय्याने. प्रधानत्वाचे किती प्रकार आहेत, 4 प्रकार आहेत. कोणकोणते, समुच्चय, विकल्प, न्यूनत्व, परिणाम. मग वाक्यामध्ये समुच्चय दाखवला असेल किंवा विकल्प दाखवलेला असेल किंवा न्यूनत्व काहीतरी कमीपणा दाखवलेला असेल, काहीतरी परिणाम रिझल्ट दाखवलेला असेल, मग वाक्याच्या क्रियापदाच्या अर्थावरून त्या वाक्याचा अर्थ लक्षात घ्यायचा की तो संयुक्त वाक्य आहे की नाही. ओके, मग असे संयुक्तापासून मिश्र बनण्याचं वाक्य आहे की मिश्र वाक्य कसं बनणार मग नेमकं, तर असे जे वाक्य आहेत ज्याच्यामध्ये की एक प्रधान वाक्य असेल आणि त्याच्यामध्येच 2 किंवा 2पेक्षा अधिक उपवाक्य असतील, उपवाक्यालाच गौण वाक्यसुद्धा म्हणायचं. मग ज्यामध्ये एक प्रधान वाक्य आहे आणि त्याच्यामध्येच 2 किंवा अधिक उपवाक्य असतील, गौण वाक्य असतील, ती जोडलेली असणार आहेत एकमेकांशी. ती कशानं जोडलेली असणार आहेत, तर ती जोडली असणार आहेत गौणत्वबोधक उभयान्वयी अव्ययाने. गौणत्वबोधकच का निवडलं, तर यामध्ये जी उपवाक्य आहेत ती कोणावर तरी अवलंबून आहेत. मग कोणावर तर प्रधान वाक्यावर अवलंबून असतात. मग मिश्र वाक्यामध्ये आणि संयुक्त वाक्यामध्ये हा जो फरक आहे ओळखण्यासाठी की मिश्र वाक्यामध्ये जी वाक्य एकमेकांशी जोडली गेलेली आहेत ती एकमेकांवर अवलंबून आहेत. ओके, आणि ती अवलंबून आहेत आणि ती जोडली गेलेली आहेत कशाच्याद्वारे, गौणत्वबोधक उभयान्वयी अव्ययाच्या द्वारे. ओके, तर आय होप तुम्हाला समजलं आहे की यानंतर जे केवल वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य आहे जे की क्रियापदाच्या अर्थावरून ओळखली जाणारी आहेत, त्या क्रियापदाच्या स्वरूपावरून त्या वाक्याचा पूर्णतः अर्थ हा बदलत असतो, जे की संयुक्त, मिश्रमध्ये आणि केवलमध्ये त्याचं डिवाईड होत असतं. ओके, तीनही प्रकारांमध्ये काही समजलं नसेल, काही डाऊट असेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि जर माझ्या बोलण्याच्या ओघातून किंवा लिखाणाच्या ओघातून काही चुकीची माहिती तुमच्यापर्यंत येत असेल तर नक्की तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आवडलं तर नक्की लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर असेच मराठी व्याकरणपर व्हिडिओज मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव आहे स्पॉटलाईट मराठी 2.0. केवल, संयुक्त आणि मिश्र आणि एकच वाक्य आहे जे की तीनहीमध्ये येऊ शकतं. कशा पद्धतीनं, केवल आहे, मला ताप आल्यामुळे मी शाळेत जाणार नाही, हे केवल वाक्य आहे. संयुक्त वाक्य तेच आहे पण कशा पद्धतीनं फेरपालट केली त्यामध्ये, मला ताप आला आहे म्हणून मी शाळेत जाणार नाही. आणि तेच वाक्य आहे जे की मिश्रमध्ये येतं की मी शाळेत जाणार नाही कारण मला ताप आला आहे. एकच वाक्य आहे, शब्दांची फेरपालट केलेली आहे म्हणून. मग असे शब्दांच्या फेरपालटेवरून असे जे की काय बनलेले आहेत, वाक्याचे प्रकार बनले आहेत जे की क्रियापदाच्या अर्थावरून आहेत, केवल, संयुक्त आणि मिश्र. आता यामध्ये आपण या वाक्यातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ओके,
केवल वाक्य आहे, मला ताप आल्यामुळे मी शाळेत जाणार नाही. तर या ठिकाणी काय म्हणतात, केवल वाक्यामध्ये एकच विधेय एकच उद्देश असतं, म्हणजे एकच कर्ता आणि एकच क्रियापद असतं. तर या ठिकाणी काय आहे, नाही हे काय आहे, क्रियापद आहे जे की नकारार्थक आहे. पण यामध्ये जो काय आहे, क्रियापद म्हणजेच काय, विधेय, आणि कर्ता म्हणजे काय, उद्देश. मग अशामध्ये एकच उद्देश असतं आणि एकच विधेय असतं, ते असतं केवल वाक्य. ओके. आता यामध्ये बघा, हे आले आणि जाणार हे कसे आहेत, क्रिया दाखवणारे शब्द आहेत, पण कसे आहेत, हे अपूर्ण आहेत. आल्यामुळे, जाणार, तर हे जे क्रिया दाखवणारे, जाणे ही क्रिया आहे, आले ही क्रिया आहे, पण ते कसे आहेत, ते धातू साधित आहेत. कारण ते धातू साधित या बेसिसवर आहेत, कारण ते पूर्ण अर्थ करू शकत नाहीत वाक्याचा. म्हणून त्यामुळे हे जे शब्द आहेत हे धातुसाधिताच्या स्वरूपामध्ये आहेत आणि ते वाक्यांना एका वाक्यात जोडण्याचं काम, शब्दांना एका वाक्यात जोडण्याचं काम करतात. आणि जे विधेय आहे ते नाही हे आहे, म्हणजेच क्रियापद हे नाही आहे, एकच आहे वाक्यामध्ये, आणि हे जे बाकीचे आहेत हे धातुसाधित आहेत. ओके. आणि हे जे आहे जे की वाक्यामध्ये उद्देशाचं काम करत आहेत. ओके. मग अशा वाक्यामध्ये विधेय एक असतं, उद्देश एक असतं, क्रियापद एक असतं आणि कर्ता एक असतो, ते असतं केवल वाक्य. ओके, आलं लक्षामध्ये. आता संयुक्त वाक्य आहे, तेच वाक्य कसं पद्धतीनं, मला ताप आला आहे आणि म्हणून मी शाळेत जाणार नाही. संयुक्त वाक्यामध्ये काय असतं, तर अशी केवल वाक्य असतात जी की स्वतंत्र असतात. वाक्यामध्ये एक किंवा अधिक केवल वाक्य येत असतात संयुक्त वाक्यामध्ये. आता हे एक केवल वाक्य आहे आणि हे एक केवल वाक्य आहे. मग अशी एक किंवा दोन किंवा दोनपेक्षा अधिक अशी केवल वाक्य येतात वाक्यामध्ये आणि ती जोडण्याचं काम केलं जातं प्रधानत्व उभयान्वयी अव्ययानं. ओके. मग हे प्रधानत्व उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असलेली जी वाक्य आहेत, जी की कशी आहेत, मूळतः कशी आहेत, स्वतंत्र आहेत. मला ताप आला आहे, वाक्य इथे स्वतंत्र झालं. ओके. मी शाळेत जाणार नाही, हे एक वाक्य स्वतंत्र आहे, केवल वाक्य आहे. ओके. हे पूर्ण वाक्य आहे. बघा, जिथे इथे काय आहे, तर इथे असं अपूर्णता आहे का वाक्यामध्ये, किंवा इथे अपूर्णता आहे का, की वाक्य पूर्ण झालं नाही असं दाखवलेलं आहे का, तर नाही. तर हे वाक्य पूर्ण आहे, हे वाक्य पूर्ण आहे, पण हे एकमेकांशी जोडलेले आहेत. कशाच्या सहाय्याने, तर हे प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्ययाच्या सहाय्याने जोडलेली आहेत. ओके. तर मग अशी ही केवल वाक्य असतात, दोन किंवा अधिक अशी केवल वाक्य असतात जी की जोडलेली असतात प्रधानत्व उभयान्वयी अव्ययांनी, आणि ती वाक्यामध्ये स्वतंत्र असतात, एकमेकांवर अवलंबून नसतात. ओके. वाक्यामध्ये, संयुक्त वाक्यामध्ये ती वाक्य स्वतंत्र असतात, एकमेकांवर अवलंबून नसतात. ओके. नेक्स्ट प्रकार बघा, मिश्र. मग असा वाक्य आहे जे की तेच आहे पण थोडेसे शब्दांची फेरफार केली तर मिश्र वाक्य बनलं. जसं की मी शाळेत जाणार नाही, मी शाळेत जाणार नाही कारण मला ताप आला आहे. ओके. आता मिश्रमध्ये मी शाळेत जाणार नाही हे वाक्य आहे, पण ते अपूर्ण आहे, कारण तिथे कॉमा पण दिला आहे आणि कारणसुद्धा दिले. कारण हे काय आहे, गौणत्व उभयान्वयी अव्यय आहे. ओके. गौणत्व उभयान्वयी अव्यय आहे कारण ते उपवाक्याशी जोडलेलं आहे, आणि उपवाक्य काय असतं, अवलंबून असतं. कोणावर अवलंबून असतं, तर ते प्रधान वाक्यावर अवलंबून असतं. आलं लक्षामध्ये. मग असं मिश्र वाक्य आहे, मी शाळेत जाणार नाही हे प्रधान वाक्य झालं. मी शाळेत जाणार नाही हे प्रधान वाक्य झालं, त्याचं तिनं कारण दिलेलं आहे. म्हणजे अशा प्रधान वाक्यावर दुसरं वाक्य अवलंबून आहे, दुसरं उपवाक्य अवलंबून आहे. ती शाळेत न जाण्याचं कारण काय आहे, तिला ताप आला आहे. मग हे काय, उपवाक्य. ओके. म्हणजेच गौण वाक्य. म्हणजेच प्रधान वाक्यावर दोन किंवा दोनपेक्षा अधिक अशी वाक्य उपवाक्य ही काय असतात, अवलंबून असतात, आणि ती वाक्यांमध्ये एकत्रपणा करून जोडलेली असतात. आणि ती जोडत असताना कशाचा वापर केला जातो, गौणत्व बोधक उभयान्वयी अव्ययांचा वापर केला जातो. मग मिश्र वाक्याचं वैशिष्ट्य काय, तर मिश्र वाक्यामध्ये असं प्रधान वाक्य आहे किंवा एक किंवा दोनपेक्षा अधिक अशी उपवाक्य असतील जी जोडलेली असतील गौणत्व उभयान्वयी अव्ययाने,
पण ही जी वाक्य आहे ती वाक्याचं वैशिष्ट्य असणार आहे की ती एकमेकांवर अवलंबून असणार आहेत. मिश्र वाक्याचं वैशिष्ट्य हे आहे की ती एकमेकांवर अवलंबून असतात. ओके. आय होप तुम्हाला समजले की हे कशा पद्धतीनं मला एका उदाहरणावरून तुम्हाला हा टॉपिक समजवायचा होता. आय होप तुम्हाला जे पूर्ण व्हिडिओचा सार आहे या एका उदाहरणावरून समजलं असेल अशी मी आशा करते. आशा करते आवडलं असेल तर तुम्हाला नक्की लाईक शेअर करा. यामध्ये काही डाऊट असेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा.